नमस्कार मंडळी. पॉडकास्ट विथ सोनलच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मंडळी, मला सांगा, मित्र कसा असला पाहिजे? आपल्याला आडीनडीला मदत करणारा, मनमिळाऊ, जिथं गरज पडेल तिथे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा. तर मंडळी, आपल्या सोबत असंच एक पात्र आहे आज, जे मित्राची भूमिका एकदम मन लावून साकारतं. ते म्हणजे आपला सगळ्यांचा आवडता लाडका तुसऱ्या, म्हणजेच तुषार गायकवाड. तुषार, तुझं आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. तुषार, मला सांग, तुझा जन्म कुठे झालाय? माझा जन्म अहमदनगर जिल्ह्यात केडगाव मध्ये. केडगाव. आणि बालपण? बालपण इकडं मलठणला गावालाच गेलं. अच्छा, म्हणजे जन्म तिकडे झाला, त्यावेळी आई वडील तिकडे होते? हो, जॉबला. अच्छा. वडील जॉबला होते. बरोबर. आणि तुमचं प्रॉपर गाव कुठलं मग, मूळचं? प्रॉपर गाव मलठणच. मलठण. मलठण कुठे? शिरूर तालुक्यात आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. शिरूर तालुका, पुणे जिल्हा. हो. अच्छा, मलठण हेच ठिकाण आहे जिथं आपलं वेब सिरीजचं पूर्ण शूटिंग Shoot होतं. होतं. हा. मला सांग, तुला या क्षेत्राची लहानपणापासून आवड होती? तू या क्षेत्राकडे कसा वळाला? आवड तर तशी लहानपणापासूनच होती. हा. एक बालवाडीत असताना एक नाटक केलं होतं हा. आणि त्याच्यामध्ये गणपतीचं कॅरेक्टर होतं नाही का, म्हणजे मुकुट वगैरे घालून. अच्छा. आणि त्या मुकुटामधून मेन म्हणजे मला दिसतच नव्हतं काय, मी असं वरती करून मुकुट बघायचो कुठे स्टेज संपलं का नाही, खाली हा, पडतो हा. का काय, आपण अंदाज घ्यायचा. अंदाज घ्यायचा. अच्छा. ते मॅडम येऊन परत लावायची. असं पहिलं नाटक होतं आमचं, सॉन्ग होतं बालवाडीत म्हणल्यावर काय गणपतीचं. कळणार ना. हा, हा. त्यावेळेस काय कळत नव्हतं एवढं. हम्म. पण नंतर असं शाळेत 9वीत असताना एक सगळ्यांना विचारित नाही का, सर मोठं होऊन तुम्हाला काय काय व्हायचे वगैरे, बनायचंय, काय राईट. व्हायचे, काय हा. व्हायचे. तर त्यावेळेस सगळे उभं राहून कोण इंजिनियर व्हायचे, कोण डॉक्टर व्हायचे, कोण म्हणते पायलट व्हायचे. हम्म. तर मी पण असंच उभं राहिलो आणि म्हणलं की मला ऍक्टर व्हायचे. हा. तर सगळेजण हसायला लागले, बाबा ऍक्टर असं वेगळं क्षेत्र निवडलं बरोबर. मी, हा. वेगळंच बोललो सगळ्यांना. हम्म. तर सर म्हणले चल पुढे ये ना आणि ऍक्टिंग करून दाखव, एखादा हम्म. डायलॉग वगैरे बोलून दाखव हा. आम्हाला. त्यावेळी गेलो, एक असा हिंदी पिक्चरचा डायलॉग होता, तो मारला. हम्म. तरी पण सगळे हसले. हा. म्हणलं माझ्या चांगल्यासाठी हसले का माझ्यावरती हसले ते मला कळालं नाही, हा. पण हसले. म्हणले तुझ्यामुळे ठीक तर आहे. हसले ना. हा, हा, माझ्यामुळे तर बरोबर. हसले. मग तेव्हापासून ठरवले की आपण ऍक्टर व्हायचे. या क्षेत्रात यायचे. हा, पण यायचं कसं हे माहित नव्हतं. बर. मग असंच कॉलेजला शिरूरला होतो हम्म. 11वीला. तर मी एक ऍड वाचली होती, शिवश्री फिल्म प्रोडक्शन म्हणून. बर. तर तिथं म्हणले ऍक्टिंग शिकवली जाते वगैरे वगैरे. अकॅडमी समजा. अकॅडमी, हा. हम्म. तर तिथे गेलो. मग 1-2 वर्षाचा कोर्स होता तो. हम्म. तिथं कोर्स वगैरे केला, हळूहळू क्षेत्रामध्ये लोकांच्या ओळखी झाल्या. हम्म. मग आपल्या आप्पाची वेब सिरीज चालू होती. आप्पा म्हणजे आपले सरपंच. सरपंच. हा. सरपंचाची वेब सिरीज चालू होती, येड्यांची जत्रा म्हणून. बरोबर. एक गाव 100 नंबरी बंद करून ते नवीन सिरीज कडे वळाले होते. हम्म. तर त्यावेळेस बोलले की त्यावेळेस माझं कास्टिंग झालं तिथं वेब सिरीज मध्ये. अच्छा. तर आपले आदर्श मराठी डिरेक्टर होते, हम्म. राजवाडेकर म्हणून. हा. तर ते तिथं डीओपी म्हणून होते अच्छा. कॅमेराला. हम्म. तिथं आमची ओळख झाली. नंतर हळूहळू ती सिरीज काही कालावर तर बंद करावी लागली. हम्म. नंतर मग अचानक राज सरांचा फोन आला नाही का, हम्म. मूवीचं शूट होतं तिकडे. मूवीचं शूट करून झाल्यानंतर एक लॉकडाऊनचा पिरियड होता, बरोबर. लॉकडाऊन संपत पण आलं होतं. हम्म. राज सरांचा फोन आला. राज सर बोलले की आपल्याला अशी सिरीज चालू करायची, त्यासाठी लोकेशन हवंय. हा. लोकेशन म्हणलं करूया आपल्या गावात, हा. लोकेशन मी देतो. गावाकडचं आहेच ऑलरेडी हो. लोकेशन. हा. याच्या आधी ऑलरेडी सिरीज शूट झालेली आहे. बर. मलठण त्याच्यामुळे मध्ये. म्हणलं आपल्याला काय प्रॉब्लेम नाही येणार, हम्म. लोकांना माहिती शूट वगैरे कसं चालतं काय हा. वगैरे. लोक सपोर्टिव्ह आहेत इथली. सपोर्टिव्ह लोक आहेत हम्म. म्हणलं. हम्म. मग आम्ही लग्न शॉर्ट फिल्म शूट केली. मलठण मध्ये. हो, अच्छा. लग्न शॉर्ट फिल्म शूट केली, रिस्पॉन्स चांगला भेटला त्याला. हम्म. मग म्हणले आपण सिरीज पण चालू करूयात. बर. तर मग सिरीज साठी कलाकार वगैरे शोधणं, मग नंतर ते पूर्ण टीम इथं येणं. प्रोसेस आणि चालू झाली. हा, नंतर 2-3 वर्ष कंटिन्यू शूट चालूच आहे अजून आतापर्यंत. आतापर्यंत चालू, इथून पुढे पण चालूच चालूच राहील. राहणार. अशा प्रकारे तू आपल्या क्षेत्राकडे वळाला वळाला. समजा. अच्छा. मग तू एवढं सांगितलं, आता अकॅडमी लावली, अकॅडमीला तिथं ऍडमिशन घेतलं, तिथं केलं, त्याच्यानंतर अजून पण काम करतोय. मग या सगळ्यांमध्ये घरच्यांचा किती सपोर्ट आहे? घरच्यांचा आधी नव्हता सपोर्ट, कारण आधी आवड म्हणून पेमेंट पण या क्षेत्रात भेटणं लवकर कठीण बरोबर आहे. आहे, नवीन असताना थोडं नवीन अवघड आहे. असताना हा. फ्रेशरला कोण जास्त करून पेमेंट देत नाही, नाही. हा, पे करत नाही. आवड म्हणून आपणच जायचं, शूट वगैरे असेल मित्राचं, आता ओळखी वगैरे तर वाढल्या होत्या हम्म. माझ्या. हम्म. त्यामुळे मित्र बोलवायचे शूटिंगला वगैरे, पण पेड काय करीत नसायचे. हम्म. मग जायचं बघायचं शूटिंग त्यांचं. हम्म. त्यांचं मग म्हणायचं मला घ्या मला घ्या, मग हा, आपण हा. ऍक्टिंग आवड हळूहळू, असल्यामुळं आवड म्हणायला काय असल्यामुळे. लाजायचं ना. हा, हा. मग हळूहळू असंच प्रोजेक्ट वर गेले.
पण त्यावेळेस इन्कम काय नव्हतं अच्छा. आणि मी पण कॉलेजच करायचो. हा बरोबर. मग सपोर्ट तर नव्हता घरच्यांचा, हम्म. पण हळूहळू नंतर मग जसा जसा एक्सपिरियन्स येत गेला हा. तसं तसं मग प्रोडक्शन कडून पेमेंट येणं चालू झालं. हा. आणि त्यांना दिसू लागलं की तू करतोयस बाबा करतोय. काम. हा, कारण शूट इथंच असल्यामुळे त्यांना सगळं माहितीच आहे, कसं हो. होतं काय होतं, लोक बरोबर. येतात करतात. बरोबर, ती गोष्ट आहे. आणि मग तू म्हणालास की लग्न शॉर्ट फिल्म इथं आधी शूट झाली. हो. मग हे आपलं आदर्श मराठी जे आहे चॅनल, हम्म. त्याला तू कसा जॉईन झाला? तुषार हे पात्र कसं उभं राहिलं तुषार हे पात्र त्या सिरीज मध्येच सिरीज मध्ये? ठरलेलंच होतं. अच्छा, आधीच म्हणजे लग्नानंतर मग नंतर डायरेक्ट यालाच वेब सिरीज सुरुवात चालू झाली. करायची आणि त्याच्यानंतर इंट्रोड्यूस करायचं आपलं अच्छा, कॅरेक्टर. ओके ओके ओके. मग आता एवढ्या दिवस झाले तू काम करतोय या क्षेत्रामध्ये, जवळपास 3-4 वर्ष जास्त झाली. हो बरोबर. तर मग या क्षेत्रामध्ये तुला एखादा वाईट अनुभव आलाय का, किंवा चांगला अनुभव आला असेल तर तो आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर कर. वाईट अनुभव आलाय ना, हा. एक मूवीचं शूट करून आहे ना आम्ही बॅक टू स्कूल नावाच्या मूवीचं. हम्म. तर आलो होतो आणि मित्र मित्र होतो आम्ही. बर. एक जण म्हणला की आपल्याला नाशिकला जायचं, नाशिकला एक मूवी शूट होणार आहे हम्म. आणि त्याचा ऑडिशन आहे. बर. मग गेलो आम्ही इथून नाशिकला नाही का. हम्म. पूर्ण पहाटे 3 वाजता उठून प्रवास तिकडं हा. दुपारपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा प्रवास ऑडिशन म्हटल्यावरती स्ट्रगल होता. करावंच लागतं. हा. ऑडिशन वगैरे झालं, म्हणले आता वर्कशॉप घ्यायचे आपल्याला. हा. वर्कशॉपची फी आहे. अच्छा. म्हणलं आता कुठंतरी गणतोय आपण वर्कशॉपची फी म्हणल्यावर. बरोबर. हा. मग म्हणलं द्यायची नाही द्यायची, द्यायची नाही द्यायची, आम्ही ठरवलं हम्म. बाबा देऊन टाकू, प्रोजेक्ट आहे आपल्याला. अच्छा. वर्कशॉपची फी वगैरे दिली, पण नंतर ते म्हणले तुम्हाला कळवतो वगैरे. ऑडिशन वगैरे झालतं, वर्कशॉप पण झालतं, हम्म. पण शूट काय लागाना. 1 महिना गेला, 2 महिने गेले. हम्म. मग आम्ही मित्रांनी ठरवलं डिरेक्टरला कॉल करायचा. हा. पण कालांतराने आम्ही कॉल लावायला आणि त्यांच्या घरच्यांनी फोन उचलायला, एकच की झालं. नंतर आम्हाला कळालं की तो डिरेक्टरचा एक्सपायर झालाय. अरे. अच्छा. तो प्रोजेक्ट होईल नाही होईल हे माहित नव्हतं आम्हाला, हम्म. पण डिरेक्टरच एक्सपायर झाला त्याच्यामुळे पुढे काय राहूनच कुणाला गेलं. बोलणार आणि काय करणार ना. बोलणार तर बोलणार कोणाला. बरोबर. आणि ही घटना अशी अनएक्सपेक्टेड आहे की आपण नेमकं करावं काय ते सुचत नाही त्यावेळी. हो. की एखादी अशी फॅन मुवमेंट आहे का की जी बाबा लक्षात राहिली? लक्षात राहिली असंच आम्ही आदर्श मराठीची फॅन मोमेंट आहे. हम्म. एकदा आम्ही बंडू आणि आम्ही जेवायला गेलो होतो हॉटेलवरती अच्छा. आणि जेवलो वगैरे. ती समोरच्या टेबलवरची आमच्याकडे बघायची सारखे. हम्म. म्हणलं आपल्याकडे कशाला बघतात असं. हम्म. ते म्हणले काय नाही जाऊ दे. नंतर बाहेर आलो जेवण करून, हम्म. तर ते आम्हाला भेटले, म्हणले आम्ही वेब सिरीज वगैरे बघतो तुमची, त्यांनी ओळखलं होतं मोठे म्हणून fan आहे. बघत हा होते. हा हा. सारखे सारखे त्याच्यामुळेच बघत होते. हा. म्हणलं ठीक आहे धन्यवाद, म्हणलं बघत जा, शेअर करत जा. हा. नंतर मग फोटो वगैरे घेतले त्यांनी हम्म. आणि मग आम्ही निघून आलो. अच्छा, म्हणजे एकंदरीत अचानक घडलेली घटना. अचानक घडलेली हा. घटना ती. हा. बरं, मला सांग, तुषार जे हे पात्र तू साकारतो, हम्म. त्या पात्राने तुला काय दिलं? ओळख. आता विषय कसा आहे, आजकाल डिजिटल मीडियाच्या काळामध्ये टीव्ही कोण बघत नाही. प्रमाण कमी आहे. हा, जाहिरात वगैरे लागते, त्याच्यामुळे लिंक पण तुटून जाते. बरोबर. आणि आजकालच्या काळात मोबाईलचा जास्त वापर केला जातो. हम्म. आणि थिएटरला पण आपण माणूस क्वचित कधीतरी एखादा मूवी महिन्यातून एखादा किंवा 2 महिन्यातून एखादा मूवी बघतो. बघायला जातो. बरोबर. पण मोबाईल आपल्या कंटिन्यू हातात असतो, सोबतच आहे. आपण घराघरात पोहोचतो. बरोबर. जी ओळख निर्माण झाली ना हम्म. तुषार या पात्राची, हम्म. ती घरोघरी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अख्खा महाराष्ट्र तुषारला हम्म. ओळखतो. आणि आजही पण जर मी जर बाहेर जॉबला आहे आता सध्या, हम्म. जर जॉबला असलो ना तर घरी येतात काय काय फॅन्स विचारित टीम कुठे आहे, शूट वगैरे चालू आहे का नाही. अच्छा. हा, बरोबर. कारण मलठण मध्ये आपण शूट करतो हे सांगतोच, त्याच्यामुळे हो. लोक इथपर्यंत पोहोचतात आणि घरी येऊन विचारतात. हो. हा. बरं, आता ही आपली जी कॉमेडी सिरीज आहे, हो. तिचं शूटिंग तुझ्याच गावात होतं, तर बरोबर. ह्या गावातल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात? बऱ्याच वेळा काय होतं, आपण येतो शूट करून निघून जातो, निघून जातो बरोबर. प्रत्येक वेळेस. हा. पण त्यांना काय झाले, सवय लागलेली आहे आपली. हा. एकदा काय झालं, असंच मी चाललो होतो ना, आपलं एक शेड्यूल स्किप झालं, म्हणजे अच्छा. जे ते रेग्युलर postpone लागायचं ते झालं. हा. पोस्टपोन झालं. हम्म. तर असं सहज गावातून चाललो होतो, सुट्टीचा दिवस होता माझा. हम्म. आणि लोक येऊन म्हणायला लागले, बाबा काय झालं, लोक का नाही आली शूटिंगची, काय हा, झालं, हा. बंद झालं काय, शूटिंग येणार वाले आहे का का नाही नाही आले? परत पुढलं. हा. तर त्यांना एक उत्सुकता लागून राहते की आपण येतोय, शूट करतोय आणि जातोय, जातोय. विचारपूस करतात ते विचारपूस आपुलकीनं. करतात. हा, ते पण आहे. आणि असंच एकदा घडलेलं की तुला, की कुणाला तरी मेसेज आला होता की एक बंद घराचा आपण शूट करतोय, त्यांनी मेसेज करून सांगितला होता की तुम्ही ज्या घराचं शूट करताय ते घर आमचं आहे. तर मग याच्यातून पण आपल्याला आपुलकी जाणवते त्यांची, की तुम्ही तिथं शूट करा, काही अडचण असल्यास बरोबर. सांगा आम्हाला, काही मदत हो. लागली तर ती कळवा. लोक सपोर्टिव्ह आहेत. सपोर्टिव्ह आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत या गावातली लोक.
तर मंडळी, अशा प्रकारे आपण आज तुषार सोबत पॉडकास्ट केली. त्याच्याशी गप्पा मारून एकदम मस्त वाटलेलं आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याच्याबद्दल त्या नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये कळवा. कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.